छत्रपती शिवरायांबद्दल बागेश्वर बाबाने वादग्रस्त वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी समर्थ रामदासांकडे राजपाट सांभाळण्यासाठी दिला असं वादग्रस्त विधान बागेश्वर बाबाने केलंय। भारत दुर्गा मंदिर या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती। त्यावेळी बागेश्वर बाबाने हे वादग्रस्त विधान केलंय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। पुस्तकात असा कोणताही दाखला नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील दिली आहे। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या देखील नेत्यांना लाज वाटली पाहिजे की बागेश्वर धामचा कार्यक्रम ते घेतात आहे। हा बागेश्वर धाम काय करतो तर कागदावर म्हणे काही लिहितो आणि ते लिहून असताना भविष्य सांगतो आणि हनुमान जो आहे तो स्वतःच्या अंगात आला अशा प्रकारचं एक संदर्भ आणि अशा प्रकारचं नेरेटिव्ह जो उपस्थित करतो त्याच्या मांडीला आपण बसता, त्यांच्या कार्यक्रमाला जाता। धीरेंद्र शास्त्री सारखा भोंदू बाबा येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज थकले होते असं सांगतो, आपली कुठलीच प्रतिक्रिया येत नाही। एकतर त्या बाबाचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, तो महाराष्ट्र लुटायला येतो। जसा वास्को द गामा भारतामध्ये भारत लुटायला आला होता, तसा धीरेंद्र शास्त्री किंवा उत्तर भारतीय हे जे काही महाराज लोक आहेत हे मराठी माणसाला, मराठी कीर्तनकारांच्या, आता मराठी कीर्तनाचा प्रभाव असणाऱ्या महाराष्ट्रात हे उसखोरी करतायत। त्यामुळे पहिले तर यांना महाराष्ट्र बंदी केली पाहिजे। यांना कवडीची अक्कल नसेल तर मला असं वाटतं यांनी थोबाड उघडू नये। जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भात अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही।